नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा स्तर उंचावण्याकरता आणि अपेक्षित क्षमता गाठण्याकरता विविध अध्ययन कृतींची मालिका आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आज विषय आहे गणित आणि अध्ययन कौशल्य आहे संख्याज्ञान। यामध्ये इयत्ता दुसरीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 20 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। तसंच इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। यामध्ये अध्ययन स्तर आहे दुसरा, 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। तर 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात या अध्ययन स्तरामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना या सर्व संख्या क्रमाने म्हणता येतात, मात्र या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या त्यांना ओळखता येतात का, त्या वाचता येतात का, याचा पडताळा घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी मी आपल्याला एक अध्ययन कृती सांगणार आहे। अशा विविध अध्ययन कृती तुम्हाला घेता येईल। तर ही अध्ययन कृती जी आहे या अध्ययन कृतीचं नाव आहे संख्याक्रम रिले, नंबर सिक्वेन्स रिले। तर या अध्ययन कृतीसाठी, या खेळासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते आहे अंक कार्ड। जेवढे आपण गट करणार आहोत विद्यार्थ्यांचे तेवढ्या अंक कार्डाचे संच आपल्याला लागणार आहे। आपण समजा आपल्या वर्गातील विद्यार्थी संख्येनुसार आपल्याला गट करता येईल, 2-2चे आपण गट केले। मात्र जर समजा जास्त विद्यार्थी असेल तर आपल्याला साहित्य जास्त लागणार आहे। त्याकरता आपण स्वतः साहित्य तयार करू शकतो। उदाहरणादाखल मी तुम्हाला दाखवत आहे, मी हे अध्ययन साहित्य तयार केलेलं आहे। अंक बिल्ले तयार केलेले आहे। पाण्याच्या बॉटल आहे, पाण्याच्या बॉटलवर मी कॅलेंडरवरचे जे अंक आहेत ते कापून इथे चिकटवले आहे। अशा प्रकारचे अंक बिल्ले तुम्हाला तयार करता येईल जर जास्त विद्यार्थी असेल तर करायचं काय आहे, तर एक आपल्याला आडवी रेषा आखायची आहे मैदानावर आणि त्या आडव्या रेषेवर आपण जेवढे विद्यार्थ्यांचे गट केले तेवढ्या उभ्या रेषा लंब रेषा आखायच्या आहेत। जर 2 गट केले असेल तर 2 रेषा आखायच्या आहे, जर 3 गट केले असेल तर 3 रेषा आखायच्या आहे। या उभ्या रेषा यासाठी आपण आखतो आहे की हा जो गट आहे या गटातील विद्यार्थी क्रमाने या संख्यांची मांडणी, अंक कार्डांची किंवा अंक बिल्ल्यांची मांडणी तिथे करणार आहेत। आता मी विद्यार्थ्यांनी समजा 2-2चे गट केले आहेत, तर मी 2 उभ्या रेषा आडव्या रेषेला लंब अशा आखल्या आहेत आणि जिथे आडवी रेषा आहे तिथे मी एका टोपलीमध्ये हे अंक कार्ड किंवा हे अंक बिल्ले ठेवलेले आहेत। आणि जे विद्यार्थ्यांनी गट केले आहे ते त्या उभ्या रेषेच्या शेवटच्या टोकावर उभे आहेत। त्यांना मी नियम समजून सांगतो आहे की मी जशी टाळी वाजवणार तसं तुमच्या गटातील एकाने धावत पुढे यायचं आहे। इथलं साहित्य जो अंक आहे पहिला तो उचलायचा आहे आणि उभ्या रेषेवर ठेवायचा आहे आणि परत तो ठेवल्यानंतर मोठ्याने तो अंक वाचायचा आहे आणि परत आपल्या जागेवर जायचं आहे। जसा पहिला विद्यार्थी परत आपल्या जागेवर जाईल, दुसऱ्या विद्यार्थ्याने लगेच धावायला सुरुवात करायची, तो त्याने इथे यायचा आहे आणि पुढील अंक उचलायचा आणि तो त्याच्या मागे ठेवायचा आहे, मोठ्याने तो अंक वाचायचा आहे आणि परत आपल्या जागेवर जायचा आहे। जसा हा परत आपल्या जागेवर गेला, आधीचा विद्यार्थी पुन्हा धावत येईल आणि अंक उचलून क्रमवार ठेवणार आहे। हा नियम सांगतो आहे मी त्यांना। तर पहिला अंक आहे 0, मी टाळी वाजवली आहे, स्पर्धा सुरू झाली आहे। दोन्ही गटातील एक विद्यार्थी आला, त्यांनी 0 हा अंक उचलला आणि उभ्या रेषेवर मांडला, मोठ्याने म्हटलं 0, परत ते आपल्या जागी गेले। जसे ते परत आपल्या जागी गेले, दुसरे विद्यार्थी तयारच होते, ते धावत आले आणि 0 नंतरचा अंक उचलला दोघांनी, 1 तो ठेवला आणि मोठ्याने म्हटलं 1, परत आपल्या जागेवर गेले। आधीचे विद्यार्थी पुन्हा धावत आले, याप्रमाणे तो क्रमाने सुरू होईल। ज्या गटातील विद्यार्थ्यांनी 0 ते 9 हे संख्या कार्ड किंवा संख्या बिल्ले अचूकपणे सर्वात आधी मांडले तो गट विजयी होणार आहे। या खेळाचा उद्दिष्ट असा आहे की विद्यार्थी गतीने मोजू शकणार आहे, हा संख्या क्रम गतीने लावणार आहेत, त्यांच्या शारीरिक हालचालीसुद्धा भरपूर होणार आहे। सोबतच त्यांना 0 ते 9 या दरम्यानचे जे अंक आहे हे अंक चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहे, त्यांना ते ओळखता येणार आहे आणि वाचता येणार आहेत। तर अशा प्रकारे ही कृती आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो। धन्यवाद। नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी आणि अपेक्षित क्षमता गाठण्याकरिता विविध अध्यापन कृतींची मालिका आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। आज आपला विषय आहे गणित आणि अध्ययन कौशल्य आहे संख्याज्ञान। या अंतर्गत इयत्ता दुसरीसाठी अपेक्षित क्षमता जी आहे ती आहे वस्तू मोजतो आणि 20 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो।
तसंच इयत्ता 3री ते 5वीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 99पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो। यामध्ये अध्ययन स्तर जो आहे तो आहे दुसरा, 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। तर या अध्ययन स्तरामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 ही संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। मात्र या विद्यार्थ्यांना 0 ते 9 दरम्यानचे जेवढ्या हे संख्या आहेत त्या संख्या योग्य प्रकारे अचूकपणे ओळखता येतात की नाही याचा पडताळा आज आपण घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही विविध कृती, विविध खेळ घेऊ शकता। असाच एक खेळ मी तुम्हाला सांगणार आहे। या खेळाचं नाव आहे अंक हॉपस्कॉच। तर यामध्ये आपल्याला करायचं काय आहे तर मैदानावर एक चौकट आकाराची आहे विशिष्ट पद्धतीने, जसे मी उदाहरणादाखल तुम्हाला दाखवतो आहे। या पद्धतीने तुम्हाला चौकटी आखायची आहे। इथे तुम्हाला दिसतंय खाली शून्यापासून सुरुवात केली आहे, इथे एक चौकट घेतली आहे, त्यानंतर त्याच्या पुढे 2 चौकटी जोडल्या आहे जिथे 1 2 लिहिलं आहे, त्यानंतर परत 3 चौकटी काढल्या आहे, इथे 6 5 4 5 6 लिहिलेलं आहे, त्यानंतर परत 3 चौकटी जोडल्या आहे तिथे 6 7 8 लिहिलेलं आहे आणि शेवटी एक चौकट आहे जिथे 9 लिहिलेलं आहे। याप्रमाणे मैदानावर आपल्याला चौकटी आखून घ्यायची आहे। चौकटी आखल्यानंतर ज्याला आपण टिक्कर म्हणतो, अशाप्रमाणे एखादा प्लायवूडचा तुकडा, लाकडाचा तुकडा किंवा फरशीचा, ग्रेनाइटचा तुकडा तुम्ही घेऊ शकता। याप्रमाणे एक टिक्कर घ्यायचं आहे। हे घेतल्यानंतर एक एक विद्यार्थ्याला आपल्याला बोलवता येईल आणि त्यांना सांगायचं आहे आता या अध्ययन स्तरामध्ये आपण म्हणतो आहे की विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात। आता त्याला मी सांगतो आहे की हा जो टिक्कर आहे हा टिक्कर तुला काही अंतरावरून जे चौकटी मी आखले आहे तिथे तुला फेकायचं आहे आणि ही टिक्कर ज्या अंकावर पडणार आहे त्या अंकावर तू जाऊन उभा राहायचं आहे आणि तिथून पुढे 9 पर्यंत तुला सगळ्या संख्या म्हणायच्या आहे आणि प्रत्येक संख्येवर उभा राहून ते तुला म्हणावं लागेल। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी येतो आहे, त्याला मी टिक्कर दिला आहे आणि त्याने टिक्कर फेकला आहे। फेकल्यानंतर हा टिक्कर समजा 5 वर पडला तर हा विद्यार्थी काय करेल, 5 वर उभा राहील आणि 5 पासून पुढे तो क्रमाने 9 पर्यंत जाईल, पण जाताना मात्र त्याने प्रत्येक अंकावरूनच गेलं पाहिजे। म्हणजे 5 वर तो उभा आहे, तो आता जाणार आहे 6 वर, तिथे गेल्यानंतर तो 6 म्हणेल, त्यानंतर जाईल 7 वर, तो मोठ्याने 7 म्हणेल, मग जाईल 8 वर, मोठ्याने 8 म्हणेल, मग जायचं आहे 9 वर, मोठ्याने 9 म्हणेल। याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी आपण देणार आहोत आणि ते विद्यार्थी जे आहे ज्या अंकावर ही टिक्कर पडली आहे तिथून पुढे 9 पर्यंत म्हणणार आहे। याप्रमाणे सराव झाल्यानंतर आता या खेळाचा आपल्याला विस्तारसुद्धा करता येईल। आता विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे की आता आपल्याला उलट क्रमाने मोजणी करायची आहे, कारण विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यांमध्ये क्रमाने तर म्हणता येतात, पण 9 पासून परत 0 पर्यंत त्यांना येता यायला पाहिजे। मग काय करायचं, परत त्यांना हा टिक्कर प्रत्येक विद्यार्थ्याला टाकायला संधी द्यायची। समजा विद्यार्थ्याचा हा टिक्कर पडला आहे 7 वर, तर त्याला सांगायचं आता आपल्याला उलट क्रमाने यायचं आहे, तर तो जाऊन उभा राहील 7 वर, मोठ्याने म्हणेल 7, मग तो मागे येतो, 7 नंतर मागे 6 वर उभा राहतो, 6 म्हणतो, मग येतो 5 वर, 5 म्हणतो मोठ्याने, मग येतो 4 वर, मोठ्याने 4 म्हणतो, मग येतो 3 वर, मग मोठ्याने 3 म्हणतो, अशा प्रकारे 0 पर्यंत जातो। याप्रमाणे हा खेळ आपण प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आपल्याला घेता येईल। हा खेळ खेळताना विद्यार्थ्यांना मजा येईल, सोबतच याचा फायदा असा होईल की विद्यार्थी जेव्हा घरी जातील आणि घराजवळच्या सवंगड्यासोबत जेव्हा ते खेळतील तेव्हा हाच खेळतो तिथेसुद्धा खेळतील, म्हणजे त्यांना 0 ते 9 या संख्यांचा क्रम लक्षात राहील। या दरम्यानच्या सर्व संख्या त्यांना ओळखता येईल, पाठ होईल, वाचतासुद्धा येईल। आशा करतो की हा खेळ तुम्हाला निश्चितच आवडला असेल। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे संख्याधन कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण काही कृतींची मालिका घेऊन आलेलो आहोत। अपेक्षित अध्ययन क्षमता आहे इयत्ता 2री करिता वस्तू मोजतो आणि 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो। इयत्ता 3री ते 5वी करिता अध्ययन अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 99 पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो। आणि आपला अध्ययन स्तर आहे अध्ययन स्तर क्रमांक 2, 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येणे। आता ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात अशा विद्यार्थ्यांकरता मी आपल्यासमोर एक कृती आणलेली आहे,
त्या कृतीचं नाव आहे फासा फेका आणि संख्या क्रमाने म्हणा. चला तर मग बघूया ही कृती कशी खेळायची किंवा हा खेळ कसा खेळायचा ते. आता ही कृती खेळण्याकरता किंवा हा खेळ खेळण्याकरता आपल्याला काही साहित्य लागतील आहे, जसे की फासा. आपण लुडोमध्ये किंवा सापशिडीमध्ये ज्याप्रमाणे फासा फेकतो त्याप्रमाणे डायस आपल्याला लागणार आहे. पण आपल्याला हा डायस स्वतः बनवून घ्यायचा आहे, कारण की त्यावरील अंक विद्यार्थ्यांना सहज वाचता येतील असे राहिले पाहिजे. थोड्या मोठ्या आकाराचा आपल्याला तो फासा बनवून घ्यायचा आहे. तसेच 0 ते 9 अंक कार्ड देखील आपल्याला लागतील. सुरुवातीला काय करायचं आहे तर 0 ते 9 अंक कार्ड आपल्याकडे आहेत, त्यापैकी एक अंक कार्ड समोर उचलायचं आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की या अंक कार्डावर कोणता अंक आहे, कोणती संख्या आहे. विद्यार्थी अंक कार्ड वाचन करतील आणि ती संख्या सांगतील. अशा प्रकारे पूर्ण अंक कार्ड वाचन करून घ्यायचे आहे आणि ते अंक कार्ड समोर टेबलावर क्रमाने मांडून घ्यायचे आहेत आणि मग वर्गातील विद्यार्थ्यांकडून त्या अंक कार्डाचे क्रमाने वाचन देखील करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे, म्हणजेच आपल्याला फासा फेकणे आणि संख्या क्रमाने सांगणे ही कृती करून घ्यायची. चला तर मग ही कृती कशी करायची ते बघूया. शिक्षक काय करतील आहे, शिक्षक टेबलावर किंवा फरशीवर तो फासा फेकतील आणि फास्यावर जो अंक आला असेल तो अंक विद्यार्थ्यांना विचारतील. उदाहरणार्थ शिक्षकांनी फासा फेकला आणि फास्यावर अंक आलेला आहे 3, तर शिक्षक विचारतील की कोणता अंक आलेला आहे. विद्यार्थी सांगतील 3 हा अंक आलेला आहे. मग शिक्षक विचारतील की 3च्या नंतर कोणती संख्या येते किंवा 3च्या आधी कोणती संख्या येते. मग त्याप्रमाणे विद्यार्थी उत्तर देतील. अशा प्रकारे आपल्याला वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून आधी स्वतः शिक्षकांनी करायचं होतं आणि मग वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून फासा फेकण्याची कृती करून घ्यायची आहे आणि फास्यावर जो अंक आलेला आहे त्या अंकाचं वाचन करून त्याच्या पुढे क्रमाने 9 पर्यंत विद्यार्थ्यांना म्हणून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून ही कृती करून घ्यायची आहे. यापुढे आता आपल्याला एक मजा करता येईल. आपण एक यावर स्पर्धा घेऊया. फासा फेकणे आणि संख्या क्रमाने म्हणणे याच्यावर आपण एक स्पर्धा घेऊया. याकरिता काय करावे लागेल तर वर्गातील विद्यार्थ्यांचे समान 2 गट करावे लागतील आणि प्रत्येक गटाला आपल्याला एक नाव देता येईल. उदाहरणार्थ गट अ आणि गट ब. आता खेळाचे नियम सांगायचे आहेत. तर खेळाचे नियम काय आहेत तर गट ए मधला एक विद्यार्थी समोर येईल आणि गट ब मधला एक विद्यार्थी समोर येईल. गट ए मधला विद्यार्थी फासा फेकेल आणि गट ब मधला विद्यार्थी त्या फासावर आलेला अंक आणि त्यापुढे क्रमाने म्हणून दाखवेल. उदाहरणार्थ गट ए मधील विद्यार्थ्यांनी फासा फेकला आणि फास्यामध्ये अंक आलेला आहे 4, तर गट बी मधला विद्यार्थी सांगेल की फास्यावर 4 हा अंक आलेला आहे आणि 4च्या पुढे क्रमाने 4, 5, 6, 7, 8, 9 असे तो अंक क्रमाने म्हणून दाखवेल. जर गट बी मधल्या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिले असेल तर त्याला 1 गुण मिळेल आणि जर उत्तर चुकीचे असेल तर 0 गुण मिळेल आणि मग गट एला ही संधी मिळेल. मग गट एचा विद्यार्थी हीच कृती करून दाखवेल आणि बरोबर उत्तर देईल. मग त्या गटाला 1 गुण मिळेल. अशा प्रकारे प्रत्येक गटातून प्रत्येक वेळी वेगवेगळे विद्यार्थी समोर बोलवायचे आहे आणि एका गटाने फासा फेकायचा आहे, दुसऱ्या गटाने उत्तर सांगायचं आहे आणि मग क्रमाने त्याची मोजणी करून दाखवायची आहे. जर ज्या गटाला जास्त गुण मिळतील तो गट विजयी होणार आहे आणि त्या गटातील सर्व मुलांना समोर बोलवून शिक्षक त्या गटाचं अभिनंदन करणार आहेत, शाबासकी देणार आहेत. तर अशा वेळेस या कृतीमुळे काय होणार आहे की आपला गट जिंकला पाहिजे याकरिता विद्यार्थी उत्सुक राहतील. त्यामुळे आपल्या गटातील सर्व मुलांना अंक ओळखता आले पाहिजे, तसेच संख्या क्रमाने म्हणता आली पाहिजे याकरिता सर्व विद्यार्थी प्रयत्न करतील. त्यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावेल, त्यांच्यामध्ये एकाग्रता येईल आणि आपल्या गटातला विद्यार्थी बरोबर सांगत आहे की नाही सांगत आहे, दुसऱ्या गटातला विद्यार्थी चुकीचं सांगत तर नाही आहे ना याकडे त्यांचं लक्ष राहील. अशा प्रकारे त्यांचा अध्ययन स्तर उंचावेल, त्यांची एकाग्रता वाढेल आणि त्यामुळे संख्याज्ञान कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होईल. चला तर मग आपण आपल्या वर्गात ही कृती करून पाहूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमांतर्गत गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी विविध कृतींची मालिका बघणार आहोत. अध्ययन स्तर क्रमांक 2 0 ते 9 संख्यानामे मुलांना क्रमाने म्हणता येतात. आता ज्या मुलांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात अशा मुलांसाठी आपण एक कृती बघणार आहोत, आपण एक खेळ बघणार आहोत. मुलांना खेळातून शिकायला फार आवडते आणि त्यातल्या त्यात संगीत खुर्ची म्हटलं की मुलांना तर फारच आवडते. तर चला बघूया आपण
कृतीचं नाव आहे अंकाची संगीत खुर्ची. अंकाची संगीत खुर्ची हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहेत. तर आपल्याला लागतील 9 खुर्च्या आणि 0 ते 9 अंकाचे कार्ड्स. तसेच वाजविण्यासाठी स्पीकर लागेल. स्पीकर जर वर्गात नसेल तर तुम्ही टाळ्या वाजवून देखील हा खेळ घेऊ शकता. तर आपण सर्वप्रथम त्या खेळाची तयारी करून घेऊया. काय तयारी करावी लागेल आहे, आपल्याकडे ज्या 9 खुर्च्या आहेत त्या 9 खुर्च्या आपल्याला गोलाकार मांडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे जे कार्ड्स आहेत ते आपल्या मुलांना, प्रत्येक मुलांना एक एक कार्ड वाटून द्यायचं आहे. जर वर्गात 10पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही 10-10च्या टप्प्याने हा खेळ खेळू शकता. आता आपण मुलांना जे कार्ड वाटप केलेले आहेत त्या मुलांकडून प्रत्येक मुलांकडून त्यांच्याकडील कार्डाचे वाचन करून घ्यायचे आहे. वाचन करून झाल्यानंतर मुलांना सांगायचं आहे की तुम्ही योग्य क्रमाने म्हणजेच 0 ते 9, 0, 1, 2, 3 ते 9 पर्यंत त्यांना योग्य क्रमाने उभं राहायचं आहे आणि मग खुर्चीभोवती गोलाकार उभं राहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, तर त्याच्यानंतर मुलांना खेळाचे नियम समजावून सांगायचे आहेत. खेळाचे नियम काय आहेत, संगीत सुरू झाल्याबरोबर किंवा टाळ्या वाजवणं सुरू झाल्याबरोबर मुलांनी गोलाकार फिरायचा आहे. जसंच संगीत वाजवणं बंद झालं की मुलांनी आपल्यासमोरील खुर्ची पकडायची आहे. आता यात काय होईल, खुर्च्या 9 आहेत आणि अंक कार्ड 10 म्हणजे विद्यार्थी 10 आहेत. तर एका मुलाला खुर्ची मिळणार नाही. ज्या मुलाला खुर्ची मिळणार नाही त्याच्याजवळील अंक खेळातून बाद होणार आहेत. तर जो अंक बाद झालेला आहे तो अंक उच्चारायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ 3 हा अंक, या विद्यार्थ्याला खुर्ची मिळाली नाही तर 3चा अंक खेळातून बाद होणार आहे. आणि आता कोणते अंक उरलेले आहेत, तर 3ला सोडून म्हणजेच 0, 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक उरलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा खेळ घ्यायचा आहे. प्रत्येक फेरीत काय होईल आहे, एक एक खुर्ची कमी होईल. एक खुर्ची कमी होईल म्हणजे एक अंक खेळातून बाद होईल. जो अंक खेळातून बाद झालेला आहे आणि कोणते अंक उरलेले आहेत याचं मुलांकडून आपल्याला वाचन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला अंकाची संगीत खुर्ची हा खेळ खेळायचा आहे. ही संगीत खुर्ची खेळ कसं करायची आपल्याला समजलं ना. चला तर मग आता आपण अंकाची संगीत खुर्ची खेळूया. आता काय करणार, संगीत सुरू होणार. संगीत सुरू झाल्याबरोबर मुलं गोलाकार फिरणार. संगीत बंद झाल्याबरोबर मुलं आपल्या समोरील खुर्चीत जाऊन बसणार. आता एका मुलाला खुर्ची मिळणार नाही. ज्या मुलाला खुर्ची मिळाली नाही तो सांगेल मी खेळातून बाद झालेलो आहे, माझा अंक आहे 7. उदाहरणार्थ 7 या अंक असलेल्या मुलाला खुर्ची मिळाली नाही, तो सांगेल मी या खेळातून बाद झालेलो आहे. आता उरलेले अंक कोणते आहे, परत 0 ते मधातला 7चा अंक सोडून देणार आणि बाकी उरलेले अंक कोणते आहे विद्यार्थी आपल्याला सांगणार. अशा प्रकारे आपल्याला अंकाची संगीत खुर्ची हा खेळ खेळायचा आहे. हा खेळ खेळल्याने काय होणार आहे, मुलांना 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येतील. जर मधातला अंक आपण विचारला मुलांना तो सुद्धा मुलांना सांगता येईल. अशा प्रकारे अध्ययन स्तर उंचावेल आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. मग आपण सर्वांनी अंकाची संगीत खुर्ची हा खेळ नक्कीच घेऊया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्याकरिता काही कृती जाणून घेणार आहोत. इयत्ता 2रीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो व 20पर्यंतचे संख्याबोध विकसित करतो. तसेच इयत्ता 3री ते 5वीकरिता अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो व 99पर्यंतचे संख्याबोध विकसित करतो. अध्ययन स्तर क्रमांक 2 विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने मोजता येतात. याकरिता आपण काही कृती जाणून घेणार आहोत. त्यातीलच एक कृती आहे क्रमवारीचा खेळ. क्रमवारीचा खेळ ही एक खूप मजेशीर कृती आहे. हा खेळ खेळताना विद्यार्थ्यांना खूप आनंद येणार आहे आणि या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तूचा अंकांचा क्रम समजणार आहे. विद्यार्थ्यांना वस्तू अंक क्रमाने मांडता आल्यास किंवा त्यांचा क्रम समजल्यास त्यांचा गणितीय संबोध विकसित होण्यास मदत होईल आणि नक्कीच अपेक्षित अध्ययन स्तर सुद्धा गाठता येणार आहे. तर मग बघूया ही कृती कशी घ्यायची. ही कृती घेताना आपल्याला काही साहित्य लागणार आहे, जसे की 0 ते 9 अंक कार्डाचे 2 संच आणि 2 टोपल्या.
आणि यासाठी आपल्याला काही पूर्वतयारीसुद्धा करावी लागणार आहे. आपल्याला वर्गात किंवा मैदानामध्ये 2 सरळ रेषेमध्ये 10-10चे चौकोन आखून घ्यावे लागतील आणि वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 समान गटसुद्धा करावे लागणार आहे. आणि त्या दोन्ही गटामध्ये आपण तयार केलेले अंक कार्ड वाटून द्यायचे आहे. त्या अंक कार्डाचे विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यायचे, जसं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अशाच प्रकारे आपण उलट पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेणार आहोत. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. वाचन झाल्यानंतर मग आपण काय करणार, विद्यार्थ्यांना सूचना देणार आहोत की मी टाळी वाजवताच किंवा शिटी वाजवताच दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी नेमून दिलेल्या चौकटीमध्ये तुमच्याकडील अंक कार्ड जलद गतीने आणि अचूक क्रमाने मांडणी केल्यास तो गट जिंकला. आणि सूचना मिळताच विद्यार्थी कृती करतील. ज्या गटातील विद्यार्थी जलद गतीने आणि अचूक क्रमाने अंक कार्डाची मांडणी करेल तो गट जिंकला. जिंकलेल्या गटाला शिक्षक शब्दसुमनानी किंवा काही भेटवस्तू म्हणजेच पेन देऊन त्यांचं प्रोत्साहन करतील किंवा त्यांचा आत्मबल वाढवतील. आणि जे विद्यार्थी क्रमवारी लावण्यास चुकले किंवा त्यांची स्पीड कमी होती त्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षक पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतील आणि सरावाने त्यांना हा क्रम लावण्यास नक्कीच मदत होणार आहे. हा खेळ आपण आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा घेऊया. तर हा खेळ आपण उलट पद्धतीने सुद्धा घेता येणार आहे. आणि सोबतच वेगळ्या पद्धतीने म्हणजेच 2 टोपल्यांमध्ये अंक कार्ड मिक्स करून ठेवायचे आणि 2 गटातील एकेका विद्यार्थ्यांना पुढे बोलवून त्यांना त्या टोपल्या द्यायच्या आणि त्यांना सूचना करायच्या आहे की शिटी वाजताच किंवा टाळी वाजताच तुम्ही नेमून दिलेल्या चौकटीमध्ये हे अंक कार्ड क्रमाने मांडणी करा. विद्यार्थी त्याप्रमाणे सूचना मिळताच अंक कार्डाची मांडणी करेल आणि ज्या गटातील किंवा जो विद्यार्थी अचूकपणे आणि जलद गतीने अंक कार्डाची मांडणी करेल तो विद्यार्थी जिंकला. आणि ही कृती आपल्याला वैयक्तिक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची, म्हणजे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला अंकाचा क्रम समजला की नाही हे आपल्याला तपासता येणार आहे. या कृतीतून काय होणार आहे की विद्यार्थ्यांना अंकांचा क्रम समजणार आहे. कोणत्या अंकाच्या मागे कोणता अंक येतो, म्हणजेच 2च्या नंतर कोणता अंक येतो, 2 आणि 4च्या मध्ये कुठला अंक येतो, 5च्या मागे कोणता अंक आहे, 5च्या पुढे कोणते अंक आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना अंकांचा क्रमसुद्धा लक्षात राहणार आहे. सोबतच आपण ही कृती गटाने घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना, सांघिक भावना निर्माण होणार आहे, विकसित होणार आहे आणि नक्कीच आपला जो अध्ययन स्तर आहे तो अध्ययन स्तर गाठण्यास आपल्याला मदत होणार आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत आपण विद्यार्थ्यांच्या अपेक्षमता विकसित करण्याकरता काही कृती बघणार आहोत. आज आपण इयत्ता 2रीसाठी जी अपेक्षित क्षमता आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो आणि इयत्ता 3री ते 5वीसाठी ज्या अपेक्षित क्षमता आहे त्या आहे 0 ते 99 पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो. या अंतर्गत संख्याज्ञान हे कौशल्य, या कौशल्यामध्ये जो 2रा स्तर आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात. तर ही संख्यानामे विद्यार्थ्यांना क्रमाने म्हणता येतात, यासाठी त्यांचं ते दृढीकरण व्हावं याकरता मी आज आपल्याला एक कृती सांगणार आहे. ती कृती म्हणजेच एक खेळ आहे आणि या खेळाचं नाव आहे पासिंग द बॉल, म्हणजेच आपली संख्या सांगा आणि चेंडू फेका. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना जेवढे विद्यार्थी आपल्याकडे असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना गोलाकार बसवून घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांना खेळाचा नियम सांगायचा आहे. नियम सांगायचा आहे की मी जसं माझ्याकडे चेंडू आहे, हा चेंडू मी तुमच्यापैकी कोणाच्या जवळ फेकणार आहे, कोणाला तरी देणार आहे. त्याने तो झेलायचा आहे, पकडायचा आहे आणि आपण 0 या संख्येपासून सुरुवात करतो आहे. म्हणजे मी ज्याच्याकडे हा चेंडू फेकणार
त्याने शून्य म्हणायचं आहे. शून्य म्हटलं की त्याने तो चेंडू आपल्या समोरच्या कोणत्याही एका मुलाकडे फेकायचा आहे, त्याने तो पकडायचा आहे आणि त्याने पुढची संख्या म्हणायची आहे 1. त्याने परत तो चेंडू समोरच्या मुलाकडे फेकायचा आहे, त्याने तो पकडायचा आहे आणि आपली संख्या सांगायची आहे 1 नंतर 2. त्याने पुढे फेकायचा आहे, तो पकडेल, त्यानंतरची पुढची संख्या तो म्हणेल 3. याप्रमाणे हा चेंडू जो आहे तुमचा गोलाकार एकमेकांकडे आपल्या समोरच्या व्यक्तीकडे आपल्याला फेकायचा आहे. आणि फेकताना प्रत्येक वेळा आपली संख्या म्हणजे क्रमवार संख्या लक्षात ठेवायची आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याप्रमाणे तो क्रम येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला ही क्रमवार संख्या म्हणता येणार नाही तो या खेळातून बाद होणार आहे. आलं लक्षात सर्वांना? आणि जर समजा आपल्याकडे 10पेक्षा जास्त विद्यार्थी या गोलामध्ये असतील, गटामध्ये असतील, तर आपण जसं शून्यापासून सुरुवात करतो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 नंतर तो काय करेल मुलगा चेंडू समोरच्या मुलाकडे फेकेल जर जास्त विद्यार्थी असेल तर त्याने काय करायचं आहे 9 नंतर काय म्हणायचं आहे पुन्हा शून्यापासून सुरुवात करायचं आहे 0. अशा प्रकारे आपण हा खेळ घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांना आपण गोलाकार बसवून घेतला आहे आणि शिक्षक म्हणून माझ्या हातात चेंडू आहे. मी कोणत्या तरी एका मुलाला तो चेंडू देतो आहे. तो चेंडू त्याच्यावर फेकला, त्याने तो झेलला, आपली संख्या सांगितली 0. त्यानंतर त्याने तो चेंडू आपल्या समोरच्या मुलाकडे फेकला, त्याने तो झेलला, त्याने त्याच्यानंतरची क्रमवार संख्या म्हटली आहे 1. ती क्रमवार संख्या म्हटल्यानंतर तो चेंडू पुढच्या मुलाकडे फेकतो आहे, त्याने तो झेलला आणि त्याने पुढची क्रमवार संख्या म्हटली 2. त्याने तो समोर फेकला, त्याने झेलला, त्याने पुढची क्रमवार संख्या म्हटली आहे 3. याप्रमाणे आपल्याला हा पासिंग द बॉल जो आहे हा खेळ घ्यायचा आहे. आणि हा खेळ खेळताना जर समजा चेंडू बरोबर पकडायचा आहे, ते मुलांना आपल्याला सांगायचं आहे की चेंडू आपल्याला बरोबर कॅच करायचा आहे, पकडायचा आहे. चेंडू पडला तरी बाद, क्रमवार संख्या सांगता आली नाही तरीसुद्धा तो बाद होणार आहे. आणि अशा प्रकारे आपण हा खेळ जो आहे तो हा खेळ करून घेणार आहोत. आणि हे झाल्यानंतर मग दुसऱ्या राऊंडमध्ये आपण एक नियम बदलणार आहोत. त्यांना सांगणार आहोत, आता आपण त्यांना पुन्हा गोलामध्ये बसवणार आहोत आणि जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना सांगणार आहोत की मी हा चेंडू जो आहे तो तुमच्यापैकी कोणाकडे तरी फेकणार आहे. ज्याच्याकडे तो चेंडू येईल त्याने तो चेंडू पकडायचा आणि 0 ते 9 सर्व संख्या क्रमाने म्हणायची आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि तो चेंडू समोर फेकायचा आहे. त्याने तो पकडायचा आहे आणि त्याने पूर्ण 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणायच्या आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 टप्प्यात हा खेळ घेता येईल. पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे तर विद्यार्थी क्रमवार संख्या लक्षात ठेवणार आहे, म्हणजेच त्या क्रमवार संख्याचं दृढीकरण विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे तर एकाच विद्यार्थ्याला 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणायचे आहेत. तर याचंसुद्धा दृढीकरण प्रत्येक विद्यार्थ्याचा होणार आहे. आणि अशा प्रकारे हा गमतीदार खेळ जो आहे मुलांना खेळायला मजा येणार आहे. आणि यामुळे विद्यार्थ्यांना या सर्व संख्या ज्या आहेत त्या क्रमाने म्हणता येणार आहे. ही कृती आपल्याला निश्चितच विद्यार्थ्यांसमोर घेताना मजा येणार आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण काही कृतींची मालिका बघणार आहोत. अपेक्षित अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो व 20पर्यंत संख्याबोध विकसित करतो. आणि 3री ते 5वीकरिता वस्तू मोजतो व 99पर्यंत संख्याबोध विकसित करतो. आपला अध्ययन स्तर आहे अध्ययन स्तर क्रमांक 2, 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात. अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येतात अशा विद्यार्थ्यांकरिता मी आपल्याकरिता एक कृती घेऊन आलेली आहे. कृतीचं नाव आहे चित्र अंक कार्ड जोड्या जुळवा. चला तर मग बघूया चित्र अंक कार्ड जोड्या जुळवा ही कृती कशी करायची ते. चित्र अंक कार्ड जोड्या जुळवा ही एक मजेशीर कृती आहे ज्यामध्ये मुलांना खेळण्यातून आनंद मिळणार आहे आणि त्यांचं शिक्षण देखील सुलभ होणार आहे. आता ह्या कृतीसाठी आपल्याला काही साहित्य लागतील, जसे की 0 ते 9 अंक कार्ड लागतील आणि 0 ते 9 संख्या चित्र कार्ड देखील लागतील. आता ही चित्र कार्ड जी आहे ती एकाच प्रकारची बनवलेली बरी होईल, कारण की मुलांना ते समजायला देखील सहज होईल. जसं उदाहरणार्थ हे
2 चेंडूचं चित्र कार्ड आहे. या चित्रकार्डामध्ये 2 चेंडू आहेत. हे 1 चेंडूचं चित्र कार्ड आहे. यामध्ये 1 चेंडूचं चित्र आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व 0 ते 9 ही चित्र कार्डे चेंडूचीच जर आपण बनवली तर फार बरं होईल. आणि एक आपल्याला कार्ड कोरा ठेवायचा, ज्यामध्ये आपल्याला एकही चित्र राहणार नाही. त्यामुळे आपण ज्या मुलांना ते चित्र कार्ड दाखवू त्या मुलांना प्रश्न विचारला की या चित्रकार्डामध्ये किती चित्र आहेत, तर मुलं सांगतील की काहीच नाही. आणि काहीच नाही म्हणजे किती आहे, तर 0 आहे. अशा प्रकारे आपल्याला चित्र कार्ड बनवायचे आहेत. आता आपण सर्वप्रथम काही पूर्वतयारी करून घेऊया. टेबलावर किंवा फरचीवर, वर्गातल्या टेबलावर किंवा फरचीवर छोटे छोटे 10 चौकटीचे 2 ओळी आपल्याला आखायचे आहेत. एका ओळीमध्ये आपल्याला अंक कार्ड ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला चित्र कार्ड ठेवायचे आहेत. आता ही आपण प्रथम कृती करून घेतलेली आहे. आता आपण प्रत्यक्ष चित्र अंक कार्ड जुळाजुळवा ही कृती कशी करायची ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जे अंक कार्ड आहेत ते एक अंक कार्ड बाहेर काढायचं आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की या अंक कार्डावर कोणती संख्या आहे. उदाहरणार्थ मी 3चा अंक कार्ड बाहेर काढला, विद्यार्थ्यांना दाखवला तर ते म्हणतील की 3 आहे. या अंक कार्डावर 3 ही संख्या आहे. अशा प्रकारे सर्व अंक कार्ड बाहेर ठेवायचे आहेत. त्यानंतर चित्र कार्ड काढायचे आहेत आपल्याला आणि मुलांना दाखवायचे आहेत आणि मुलांना विचारायचं आहे. उदाहरणार्थ 2 चेंडू असलेलं चित्र कार्ड बाहेर काढलं असेल मी, तर मी मुलांना विचारणार की या चित्र कार्डामध्ये किती चेंडू आहेत. विद्यार्थी सांगतील 2 चेंडू आहेत. जर विद्यार्थ्यांना सांगता नाही आले तर आपल्याला प्रत्येक चित्र कार्डाचे वाचन मुलांकडून करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपण जे अंक कार्ड काढले होते ते अंक कार्ड एका चौकटीमध्ये क्रमाने लावून घ्यायचे आहेत आणि आता चित्र कार्ड जे आहे ते सरमिसळ करून ठेवायचे आहेत आणि वर्गातील एकेका मुलांना समोर बोलवायचं आहे आणि एक चित्र कार्ड त्यांना उचलायला सांगायचं आहे. एक चित्र कार्ड त्यांनी उचललं की त्यांना विचारायचं आहे की या चित्र कार्डामध्ये किती चेंडू आहेत. उदाहरणार्थ त्यांनी 4 चेंडू असलेलं चित्र कार्ड बाहेर काढलं असेल तर त्याला सांगायचं आहे की या चित्र कार्डाचं तू 4 अंकासोबत जोडी जुळव. अशा प्रकारे वर्गातील प्रत्येक वेगवेगळ्या मुलांना प्रत्येक वेळी बोलवायचं आहे आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे चित्र कार्ड त्यांना उचलायला सांगायचं आहे आणि सर्व अंक कार्डासोबत सर्व चित्र कार्डाच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता सर्व अंक कार्डाच्या आणि चित्र कार्डाच्या जोड्या जुळवून झाल्या की मग पुन्हा एकदा त्यांचं क्रमाने वाचन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती घेता येईल. पुढच्या वेळेस काय करता येईल आपल्याला, आपण अंक कार्ड क्रमाने लावलेले आहेत ते तसेच ठेवायचे आहेत, परंतु जे चित्र कार्ड क्रमाने लावलेले आहेत त्यांना उचलून एका टोपलीत सरळमिसळ करून ठेवून द्यायचे आहेत आणि मग विद्यार्थ्यांना समोर बोलवायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला अंक कार्डासोबत चित्र कार्डाची जोडी जुळवायची आहे. एका विद्यार्थ्याने जर पूर्ण अंक कार्डासोबत चित्र कार्डाची जोडी जुळवली तर त्याला शाबासकी देखील द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ही कृती वैयक्तिकसुद्धा घेऊ शकतो किंवा गटात देखील घेऊ शकतो. त्याकरता काय करावं लागेल की विद्यार्थ्यांचे 2 गट बनवावे लागेल. एका गटाला अंक कार्ड द्यावे लागतील, एका गटाला चित्र कार्ड द्यावे लागतील आणि मग शिक्षकांनी म्हटलं की आपापल्या जोड्या जुळवा. तेव्हा मग विद्यार्थी 1 अंक कार्ड असलेला विद्यार्थी आणि 1 चित्र कार्ड असलेला विद्यार्थी दोघे समोर येतील आणि ती जोडी जुळवून दाखवतील. अशा प्रकारे 9 पर्यंतच्या जोड्या जुळतील आणि मग ते क्रमाने चौकटीमध्ये मांडून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही कृती घेता येईल. ही कृती घेतल्याने काय होईल आहे, विद्यार्थ्यांना अंक क्रमाने म्हणता येतीलच आहे, परंतु अधलेमधले आपण अंक विचारले ते सुद्धा विद्यार्थ्यांना सांगता येतील आणि चित्रासोबत त्यांची जोडी जुळवता येईल. अशा प्रकारे त्यांचा अध्ययन स्तर उंचावेल आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित होण्यात मदत होईल. चला तर मग आपल्या वर्गात आपण ही कृती करून बघूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी काही कृती घेऊन आलेलो आहोत. तर इयत्ता 2रीसाठी अध्ययन क्षमता आहे विद्यार्थी वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. तसेच इयत्ता 3री ते 5वीसाठी अध्ययन क्षमता आहे विद्यार्थी वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो आणि आपला अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंत संख्यानामे क्रमाने वाचता येतात. तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंत संख्यानामे
क्रमाने वाचता येतात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक मजेदार खेळाची माहिती जाणून घेणार आहोत. या खेळाचं नाव आहे पत्ता पलट. तर यासाठी आपल्याला आवश्यक साहित्य लागणार आहेत कागद, कैची, स्केच पेन, खडू इत्यादी. तर सर्वप्रथम आपल्याला कागदापासून समान आकाराचे 10 पत्ते तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पत्त्याच्या उलट बाजूला 0 ते 9 अंकापैकी कोणतेही एक अंक लिहून घ्यायचे आहे. नंतर टेबलवर एका रांगेमध्ये आपल्याला 10 चौकटी आखायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला सर्व पत्ते हे यादृच्छिकपणे उलटी ठेवायची आहेत. त्यानंतर आपण एका विद्यार्थ्याला समोर बोलवून घेऊया आणि पत्ता पलट अशी सूचना विद्यार्थ्याला देऊया. त्यानंतर विद्यार्थी कोणताही एक पत्ता पलटवेल आणि पत्त्यावरील अंकाचं मोठ्याने वाचन करेल आणि नंतर दिलेल्या चौकटीमध्ये पत्ता योग्य क्रमावर ठेवेल. नंतर आपण दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवूया, त्याला देखील पत्ता पलट ही सूचना देऊया. जशी सूचना मिळेल तसं विद्यार्थी कोणताही एक पत्ता पलटवेल आणि पत्त्यावरील संख्येचं मोठ्याने वाचन करेल आणि दिलेल्या चौकटीमध्ये योग्य क्रमाने तो पत्ता ठेवेल. अशा प्रकारे आपण एक एक विद्यार्थ्याला बोलवूया, त्याला पत्ता पलट ही सूचना देऊया. जशी सूचना मिळेल विद्यार्थी पत्ता पलटवेल आणि पत्त्यावरील संख्येचं मोठ्याने वाचन करेल आणि दिलेल्या चौकटीमध्ये योग्य क्रमाने तो पत्ता ठेवेल. आता आपल्या टेबलवर 0 ते 9 पत्ते हे क्रमाने मांडलेली दिसतील. यानंतर आपण विद्यार्थ्यांकडून 0 ते 9 ही संख्या नामे मोठ्याने म्हणून घ्यायची आहेत. तर आपण यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पण विचारू शकतो की 0 नंतर कोणती संख्या येते, 9च्या आधी कोणती संख्या येते, 5 नंतर कोणती संख्या येते, शेवट कोणती संख्या आहे इत्यादी प्रश्न आपल्याला विचारता येतील. हीच कृती आपण विद्यार्थ्यांचे गट तयार करून देखील घेऊ शकतो. यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला 10 पत्तेही तयार करून घ्यायची आहेत. यासाठी जमिनीवर आपल्याला एका रांगेमध्ये पुन्हा 10 चौकोन आखायचे आहेत. त्यासमोर आपल्याला सर्व पत्ते 0 ते 9 यादृच्छिकपणे उलटी ठेवायची आहेत. टेबलवरील खेळ एका गटाला द्यायचा आहे आणि जमिनीवरील खेळ एका गटाला द्यायचा आहे. जो गट सर्वात प्रथम सर्व पत्ते पलटवून योग्य क्रमाने चौकटीमध्ये मांडेल तो गट जिंकला असं आपण जाहीर करूया आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं कौतुक करूया. तर या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना विकसित होईल, त्यांच्यामध्ये चुरस निर्माण होईल, त्यांना मजेतून शिक्षण घेता येईल, तसेच 0 ते 9 पर्यंत संख्यानामे क्रमाने म्हणता येतील आणि नेहमीसाठी लक्षात राहतील. तर आशा करते की सर्वांना ही कृती नक्कीच आवडली असेल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी काही कृती आपण इथे बघणार आहोत. इयत्ता 2रीसाठी अपेक्षित क्षमता वस्तू मोजतो व 20पर्यंत संख्याबोध विकसित करतो. तसेच इयत्ता 3री ते 5वीकरिता अध्ययन क्षमता वस्तू मोजतो आणि 99पर्यंत संख्याबोध विकसित करतो. अध्ययन स्तर 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येणे. 0 ते 9 संख्यानामे विद्यार्थ्यांना क्रमाने म्हणता येण्यासाठी हा अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपण आज एका आनंददायी खेळाची माहिती इथे बघणार आहोत. त्या आनंददायी खेळाचं नाव आहे अंकक्रमाने जोडून चित्रे तयार करू या. चला तर हा आनंददायी खेळ कसा खेळावा हे आपण आता इथे बघणार आहोत. या खेळासाठी आपल्याला काही साहित्यसुद्धा लागणार आहे. ते साहित्य आपण प्रथम बघूया. या खेळासाठी आपल्याला एक पांढरा कागद, पेन्सिल, खोडरबर, स्केल अशा प्रकारचं साहित्य लागणार आहे. तसेच या खेळासाठी आपल्याला
काही पूर्वतयारीसुद्धा करावी लागणार आहे. वेगवेगळ्या कागदावर वेगवेगळे आकार तयार होतील. असे बिंदू काढून, असे ठिपके काढून त्या ठिपक्यांजवळ 0 ते 9 ही संख्यानामे क्रमाने आपल्याला लिहायची आहे. ज्याप्रमाणे चौकोन, त्रिकोण, वर्तुळ अशा प्रकारचे चित्र तयार होईल. आता ही कृती विद्यार्थ्यांकडून आपल्याला कशी करायची आहे, तर विद्यार्थ्यांना ठिपके तयार केलेले किंवा बिंदू काढलेले कागद समप्रमाणात वाटून द्यायचे आहे आणि विद्यार्थ्यांना पेन्सिलच्या साहाय्याने ते सर्व बिंदू जोडायला सांगायचे आहे. सरतेशेवटी 9 आणि 0 हा बिंदू आपल्याला जोडायला सांगायचा आहे. आता हे सर्व बिंदू जोडल्यानंतर त्या विद्यार्थ्यांजवळ किंवा त्या मुलांजवळ एक छोटं चित्र किंवा मोठं चित्र तयार होईल आणि त्या चित्रामध्ये विद्यार्थ्यांना रंगसुद्धा भरायला लावायचे आहे. अशा प्रकारची कृती आपल्याला वर्गात घ्यायची आहे आणि ही कृती करत असताना विद्यार्थ्यांना आपल्याला काही प्रश्नसुद्धा विचारायचे आहे की तुम्ही बिंदू जोडत असताना किंवा हे बिंदू जोडत असताना तुम्ही सर्वप्रथम कुठला अंक जोडलेला आहे किंवा एखादा अंक जोडला नाही तर चित्र तयार होईल का, अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपल्याला विद्यार्थ्यांना बोलकेसुद्धा करता येईल. अशा प्रकारे आपण सर्वप्रथम सोपे आकार तयार होईल असे ठिपके असलेले कागद विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. त्यानंतर कठीण आकाराचे चित्र तयार होईल अशा प्रकारचे कागद त्यांना द्यायचे आहे. आता ही कृती करत असताना काय होईल तर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता सुद्धा वाढेल. अशा प्रकारची कृती म्हणजे हा अध्ययन स्तर गाठण्यासाठी आपल्याला जर आपण ही अशा प्रकारची कृती घेतली तर नक्कीच 0 ते 9 संख्यानामे क्रमाने विद्यार्थ्यांना म्हणता येईल. हा अध्ययन स्तर आपल्याला यशस्वीपणे गाठता येईल असं मला वाटतं. धन्यवाद.